नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की एका पॅरालिसिसच्या रुग्णाने एका छोट्याशा उपकरणाच्या मदतीने आपली बोट पुन्हा कशी हलवू शकतो. जेव्हा कोणाला पॅरालिसिस होतो, तेव्हा पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते. पण बऱ्याचदा केवळ थोडी सुधारणा होते, चालायला लागतो, पण कुठेतरी कमजोरी कायम राहते. आणि विशेषतः जर बोटात ताकद आणायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्यावर जास्त व्यायाम करावा लागेल. का करावा लागेल हेही आपण समजून घेऊया. जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा फाटली होती, तेव्हा मेंदूचा तो भाग जो तुमचे हातपाय आधी नियंत्रित करायचा, चालवायचा, एखादी वस्तू पकडण्याची क्षमता द्यायचा, तिथे नुकसान झालं. त्यामुळे आपल्या शरीराच्या एका बाजूला कमजोरी आली होती. आता ही कमजोरी हळूहळू कमी झाली. का कमी झाली? कारण मेंदूमध्ये थोडेसे बदल झाले, सुधारणा झाली. पण बोटांमध्ये सुधारणा आणणं खूप कठीण होत जातं. कारण हे फाईन मोटर स्किल्समध्ये येतं. फाईन मोटर स्किल्स म्हणजे काय? म्हणजे ज्या गोष्टी आपण करतो, जसं की बटन लावणं किंवा शूजची लेस बांधणं, या सगळ्या फाईन मोटर स्किल्समध्ये येतात. इथे मेंदूला खूप जास्त काम करावं लागतं, खूप जास्त नियंत्रण लागतं आणि ज्या कामात आपल्या मेंदूची जास्त गरज असते, त्याची रिकव्हरी उशिरा होते. म्हणून आपल्या बोटांमध्ये ताकद आणण्यासाठी आपल्याला मेंदूचा जास्त विकास करावा लागेल, जास्त व्यायाम करावा लागेल आणि मेंदूला समजावं लागेल, की बोटांमधून काम कसं घ्यायचं. तर सुरुवात करूया. हे एक छोटंसं ग्रिप आहे, जे आम्ही मागवलं आहे. साधारणपणे ₹500 ₹500 हे तुम्ही द्यायचं असतं आणि आपण तेव्हा वापरायचं आहे, जेव्हा आपल्या बोटांमध्ये बंद करण्याची ताकद नसते. माझा हात उघडा आहे, बंद करण्याचा प्रयत्न करतोय. समजलं का? ताकद लावा. तुम्ही ग्लास पकडत आहात, पण ग्लास हातातून सुटतो. तर तुम्हाला एक ग्रिप लागते, जी पकडून ठेवता येईल, असं की ती वस्तू तुमच्या हातातून सुटू नये. अशा परिस्थितीत ग्रिपर खूप उपयोगी ठरतो. आता हा जो ग्रिपर आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. त्याची खासियत काय आहे? तर यात व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही यात वजन वर-खाली करू शकता, जसं मी करतोय. आता हे वजन वाढलं, आता हे घट्ट झालंय, बरोबर आहे. जर आपण हे वरच्या बाजूला नेलं, तर आता हे सैल झालं. हे असं का होतं? तर त्यामुळे आपल्याला मदत मिळते या ग्रिपरमध्ये हे असं होतं. कोणत्याही ग्रिपरची जी ताकद असते, ती हलकी असू शकते, मीडियम असू शकते किंवा हार्ड असू शकते. पण जेव्हा आपण फ्लेक्सिबल ग्रिपर वापरायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या प्रगतीनुसार आपण ते बदलू शकतो. जसं की आत्ताच मी ते लाइटेस्टवर सेट केलं आहे. आता मी ते करतोय, अगदी आरामात होतंय. तर तुम्ही लक्षात ठेवा, सुरुवात नेहमी हलक्या लेव्हलपासूनच करायची आहे आणि प्रयत्न करा, की तुम्ही करू शकता का? जर तुम्ही हे दोन्ही पीस सहजपणे दाबू शकत असाल, तर मग आपल्याला काय करावं लागेल? ती ताकद वाढवावी लागेल. म्हणजे एक पॉइंट खाली जाऊन ट्राय करा. आता मला जास्त जोर लावावा लागतोय. तर अशा प्रकारे तुम्ही सतत जज करत राहा, की मला कुठपर्यंत पोहोचायचंय. आणि जर होत नसेल, तर हे किती काळ टिकतंय हे बघा. म्हणजे हे टच होईपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. पॉइंट खालीकडे वाढवूया. आता आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. अजूनही माझ्यासाठी टच करणं कठीण होतं. आता तुम्ही स्वतः पाहू शकता. माझा हात पूर्णपणे जातोय, पण टच होत नाहीये. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू, पण खालीकडून. थोडंसं आहे ना, तर हे तुम्ही स्वतःच्या हातात घेऊन म्हणजे किमान 3 पॉइंटपर्यंत 24 हे आहे 8, 16, 24. 24ला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जाण्याची गरजच नाही, कारण यापेक्षा जास्त स्टंट नाही. पण जर तुम्ही ॲथलीट असाल, रॉक क्लाइम्बिंग करता, तर तुम्हाला ग्रिपसाठी ताकद लागते. तेव्हा तुम्हाला हे यापेक्षा जास्त वाढवावं लागू शकतं. पण त्यापेक्षा जास्त एका सामान्य माणसासाठी 24 किलोपर्यंतचं वजन 24 ऐकून ती लाईन आठवली असेल. ती आहे सनी देवची. हात 2.5 किलोचा नाही असतो, तो त्याहून जास्त भारी असतो आणि त्यात ताकद 24 किलोपर्यंतची असावी लागते. तुमच्या हातात पकडून ठेवण्याची ताकद 24 किलोपर्यंतची असावी लागते. म्हणून आपण हातावर काम करत राहिलो. माझ्या बोटांना बंद करण्याची ताकद यावी आणि मी काहीतरी पकडलं तर ते सुटू नये. सुटलं नाही तर ते तुटेल आणि आपल्याला आपलं आयुष्य आधीपेक्षा चांगलं करायचं असतं आणि चांगलं करण्यासाठी एका पेशंटने प्रत्येक गोष्टीवर काम करायला हवं, पूर्ण शरीरावर काम करायला हवं आणि सर्वात जास्त आपल्या मेंदूवर. जेव्हा तुम्ही करत असता, तुमचा हात काम करत असतो. एक्सेलमध्ये सगळी ताकद. मी जेव्हा बोट वाकवायला सांगितलं, दाब द्यायला सांगितलं, तर सिग्नल कुठून आला? मेंदूतून आला. मेंदूने सांगितलं, की एवढ्या ताकदीने दाबायचं आहे. एक्सरसाइज ही तुमच्या मेंदूची आहे, तुमच्या हातपायांची नाही. स्नायू मजबूत असतील, मेंदूचा सिग्नल मजबूत असेल, तेव्हाच तुम्ही हे करू शकाल. नाहीतर करू शकणार नाही. म्हणूनच आपण लहान-लहान इन्स्ट्रुमेंट्स, आपली जी स्पेस असते, ती आपण सॉल्व्ह करू शकतो. हीच होती लहानशी अडचण. हे करा, आपली ताकद घेऊन या. आणि याच सोबत मी सर्वांना परवानगी घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.